नियोजित भाजपा कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिवस मोठ्या दिमाखात साजरा। वर्धापन दिनी संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन। याबाबत वृत्त असे की राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने भाजपाला सत्तास्थानी पोहोचविले। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसेवेचे कास धरीत प्रचंड जनसमर्थन मिळविले आणि भाजपाला केंद्रात व राज्यात सत्तास्थानी आणले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वात भाजपा निश्चितच 400 के पार प्रत्यक्षात साकारून केंद्रस्थानी सत्ता प्राप्त करेल असा आशावाद भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला। 6 एप्रिल 2024 रोजी भाजपाचा वर्धापन दिवस 6 एप्रिल हा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत असतो। त्यानिमित्तानेच आज धुळे शहरातील चाळीसगाव रोड जवळ असलेल्या भाजपा कार्यालयात मोठ्या दिमागदारपणे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळेस मोदींच्या नेतृत्वात भाजपा 400 के पार अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या। त्याचबरोबर भारत माता की जय, भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस चिरायू हो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अबकी बार 400 पार, फिर से एक बार मोदी सरकार अशा घोषणांनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्रीताई ऐरराव, प्रदेश सदस्य माधुरीताई बापना, ज्येष्ठ नेते ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामनप्पा गौडी, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, संदीप बैसानी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील, माजी उपमहापौर कल्याणताई अंपडकर, नगरसेवक श्री सुनील बैसाने, योगिता बागुल, प्रशांत बागुल, बिकरप्पा वराडे, भगवान देवरे, विक्रम थोरात, दगडू बागुल, उपाध्यक्ष अनिल दीक्षित, तुषार भागवत, सुनील कपिल, भैयासाहेब पाटील, प्रथमेश गांधी, सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू, कार्यालय प्रमुख प्रकाश उबाडे, निशाताई चौबे, गीताताई कटारिया, मोहनीताई दात्रक, मनोज शिरोडे, रजनीश निंबाळकर, शरद चौधरी, किरण रणमडे, पापा मगरे, बिपिन रोकडे, युवा मोर्चा सरचिटणीस पंकज दात्रक, जयवंत वानखेडकर, सचिन पाटील, मंडल अध्यक्ष बबनराव चौधरी, ईश्वर पाटील, बिलेश खेळकर, ॲडव्होकेट किशोर आबा जाधव, छोटू थोरात, अनिल थोरात, ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव काकडे, कमलाकर पाटील, संतोष खंडेलवाल, बंडू चौगुले, नरेश हिरे, कोषाध्यक्ष रामसेठ अग्रवाल आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी भाजप वर्धापन दिवस साजरा करण्यात आला। यावेळेस भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ नेत्यांचा या ठिकाणी आकाश परदेशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, ज्यात प्रामुख्याने धुळे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळ सदर हा कार्यक्रम पार पडला। यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर जाधव आदी सर्व पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। यावेळेस पंकज दात्रक, निलेश नेमाने, अनिल सोनार, श्यामसुंदर पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी धीरे धीरे भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टी जय हो।
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाचा भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाचा संस्थापक माननीय नानासाहेब उत्तमरावजी पाटील माननीय नानासाहेब पाटील थोडं क्रॉस होऊन जाणार असे भाऊ भगवान भाऊ भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। 80 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती। आज स्थापना होऊन 45 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, प्रत्येक कार्यकर्ता त्या झेंड्याला वंदन करून हे सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण संपूर्ण भारतात हा वर्धापन दिन राबवत आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मृतीस आता आम्ही अभिवादन करण्यास जाणार आहोत। ते कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील हे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते। कार्यकर्त्यांना आम्ही एकच संदेश देणार आहोत यातून, आता 20 मे रोजी मतदानाचा दिवस आहे। या मतदानाच्या दिवशी प्रत्येक कार्यकर्त्याने सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत मतदान कसं जास्तीत जास्त काढता येईल हा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे। यावेळेस माझ्या हिशोबाने जर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचे काम चालू आहे तर 65 ते 70% मतदान या टायमाला होईल अशी मला खात्री आहे।